श्री स्वामी समर्थ. चला तर आज आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम कुरकुरीत असे उडीद वडे बनवूयात, सोबत नारळाची चटणी सुद्धा. तर अगोदर मी 2 वाट्या उडदाची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 2 ते 3 तासाला मी भिजवून घेणार आहे. तर डाळ भिजल्यानंतर अगोदर आपण खोबऱ्याची चटणी बनवूयात. तर चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे. नंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये अगोदर ओलं खोबरं वाटून घेतलं. नंतर याच्यामध्येच लसूण, 2 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा, 1 चिंच, नंतर 1 चमचाभर जिरं घालायचं. नंतर 2 ते 3 चमचे फुटाण्याची डाळ घालायची. नंतर याच्यामध्येच मी चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे. नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची स्वच्छ धुवून. नंतर याच्यामध्येच चवीपुरती थोडीशी साखर घातलेली आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल. नंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची छान अशी चटणी वाटून घ्यायची आहे. नंतर याच्या फोडणीसाठी गॅसवरती एक छोटंसं पातेलं ठेवलं. त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल, 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. नंतर हिंग घालायचं थोडंसं आणि शेवटी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकून याची खमंग अशी फोडणी करायची. तर ही फोडणी चटणीवरती टाकायची आणि सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. तर मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप टेस्टी अशी नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे. नंतर डाळसुद्धा छान अशी भिजलेली आहे. त्याला 1 वेळा आणखी स्वच्छ धुवून घेतलं. त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. नंतर याच्यातलीच 1 वाटी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याला थोडंसं अगोदर वाटून घेतलं. नंतर याच्यामध्येच मी 2 ते 3 आईस क्यूब टाकलेले आहे आणि शक्य होईल तेवढ्याला मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तर हे वाटलेलं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि या बॅटरला 2 ते 3 मिनिट एकसारखं छान हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. तर हे बॅटर फेटेपर्यंत मी गॅसवरती कढई ठेवली. त्याच्यामध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर जोपर्यंत हे बॅटर एकदम हलकं होत नाही तोपर्यंत त्याला छान असं फेटून घ्यायचं. तर एकदम थोडंसं हलकं झालं की याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतरसुद्धा आणखी 1 मिनिट मी याला छान असं फेटून घेतलेलं आहे. तर एकदम असं जेवढं हे बॅटर तुम्ही छान फेटताल तेवढे याचे वडे खूप छान होतात, आतून एकदम सॉफ्ट होतात. तर नंतर 1 वाटी घेतली, त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे. तर या पाण्यामध्ये थोडंसं बॅटर टाकायचं. ते बॅटर पटकन वरती आलं की आपली उडीद वड्यासाठी ही डाळ एकदम छान अशी फेटली गेलेली आहे. नंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं, त्याच्यातलं थोडंसं बॅटर घ्यायचं, त्याला थोडंसं मध्यभागी गोल करायचं आणि एकदम अलगद असं तेलामध्ये सोडून याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर इथं मी कुठलीही ट्रिक किंवा काही वापरलेलं नाही. एकदम हातावरती छान असे उडीद वडे बनवून अगदी अलगद तेलामध्ये सोडून 2 ते 3 मिनिट छान याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. नंतर याची दुसरी बाजूसुद्धा पलटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम छान, दिसायलाही छान आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात हे वडे. तर दोन्ही साईडनं कुरकुरीत होईपर्यंत छान हे वडे तळून घ्यायचे आहे. तर मी गॅस मिडियमपेक्षा थोडासा कमी ठेवलेला आहे. याच्यामुळे हे वडे खूप असे छान तळले जातात. जर मोठा गॅस ठेवला तर आतून कच्चे राहतात आणि वरतून पटकन तळले जातात. तर तळल्यानंतर तुम्ही याचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे. नंतर बाकीचे राहिलेले उडीद वडेसुद्धा मी असेच तळून घेतलेले आहेत. तर एक वडा तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. आतून एकदम सॉफ्ट पावासारखे झालेले आहेत. याला जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे आणि वरतून एकदम छान असे क्रंची झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम छान आणि सुंदर होतात. तर कमी साहित्यात खूप छान उडीद वडे हे तयार होतात. खायलाही खूप टेस्टी लागतात. तर नक्कीच एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर तुम्हाला या उडीद वड्याची रेसिपी आणि नारळाची चटणीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच कुरकुरीत सॉफ्ट खमंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत एकदा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच छान आणि कुरकुरीत रेसिपीमध्ये. बाय बाय.